बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत. आता बातम्या पाहूया विस्तारानं. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोमवारी अत्यंत उत्साहानं साजरा झाला. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाला लोकोत्सवाचं स्वरूप आलं होतं. त्यामुळे शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयांच्या बरोबरीनं अनेक खाजगी आस्थापना, अपार्टमेंट्स, हाऊसिंग सोसायटीमध्येही ध्वजवंदन झालं. हर घर तिरंगा मोहिमेमुळं 13 ऑगस्टपासून संपूर्ण शहरात ठिकठिकाणी तिरंगा ध्वज दिसत होता. पुढील 2 दिवसात त्यामध्ये वाढच झाली. दरम्यान सोमवारी सकाळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झालं. यावेळी काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित होते. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी ध्वजारोहण केल्यानंतर मनोगत व्यक्त केलं. देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळालं नसून त्यासाठी अनेकांना आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवावं लागलंय. प्रदीर्घ लढ्यानंतर मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि वैभवशाली राष्ट्रनिर्मितीसाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात निर्माण केलेल्या 15 फूट उंचीच्या संविधान स्तंभाचं चंद्रकांतदादा पाटील यांनी अनावरण केलं. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त शाळांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, संदीप घारगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण संवर्धनाची हरित शपथ घेण्यात आली. तर कोरोना काळात उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. शिवाय आपत्ती काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचाही गौरव करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण केलं. कोल्हापुरातील इब्राहिम खाटिक चौक तरुण मंडळाच्या वतीनं सोमवारी अनोख्या पद्धतीनं ध्वजवंदन झालं. कसाब मशिदीच्या परिसरात आयोजित केलेल्या या उपक्रमात सर्वधर्मीय मान्यवर सहभागी झाले होते. महालक्ष्मी मंदिराचे पुजारी मुकुंद कुलकर्णी, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू इरफान खान काश्मी, ख्रिश्चन समाजाचे पास्टर किरण भोसले आणि शीख समाजाचे धर्मगुरू समशेर सिंग यावेळी उपस्थित होते. सर्वधर्मीय गुरु आणि मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर सर्व धर्मगुरूंचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष जाफर चौधरी, उपाध्यक्ष अमित कोथमिरे, शुक्रियान चौधरी, वसीम चौधरी, मोहसिन हेर्लेकर, याकूब चौधरी, मयूर कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. माजी नगरसेवक जितू सलगर यांच्या पुढाकारातून हा अनोखा ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार, अजित ठाणेकर, रियाज सुभेदार, आर के पवार, गणी आजरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राजारामपुरी 13व्या गल्लीतील मंडलिक पार्कमधील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहानं साजरा केला. पहाटे 5 वाजल्यापासूनच मंडलिक पार्कमध्ये स्वातंत्र्य दिनाची लगबग सुरू झाली. नक्षीदार रांगोळी, तिरंगी फुगे आणि फुलांच्या माळांची सजावट, देशभक्तीपर गाणी अशा वातावरणात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मारुती शंकर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पुरी आणि इतिहासकार शिंदे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील अनेक गोष्टी कथन केल्या. मंडलिक पार्कमधील आबालवृद्धांनी प्रभात फेरी काढून भारत मातेच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा संदेश देणाऱ्या सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशन संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं सोमवारी कृतज्ञता रॅली काढण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या उपस्थितीत दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी संस्था सचिव योगेश लोहार, सागर सारंग, बाळाराम पाटील, सूर्यकांत दोडमिसे, विजय मोहिते, विजय कळेकर, राजेंद्र दैव, अभिजित काटकर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील सेवाव्रत प्रतिष्ठानच्या वतीनं तिरंगा फेरी काढण्यात आली. 10 बाय 15 फूट लांबीचा भव्य राष्ट्रध्वज हे या तिरंगा फेरीचं वैशिष्ट्य होतं. किशोर शहा यांच्या वतीनं हा राष्ट्रध्वज साकारण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकातून सुरू झालेल्या रॅलीमध्ये प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी साळुंखे, वीरेंद्र हारुगले, संजय मेटील, उमाकांत तुळशीकर, शिवाजीराव चव्हाण यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. दरम्यान अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी अंबाबाई देवीची अत्यंत आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. श्रीपूजक श्रावण मुनीश्वर यांनी अंबाबाईची भारत मातेच्या रूपात पूजा बांधली होती. शिवाय देवीच्या मूर्तीभोवती राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीतून आकर्षक सजावट केली होती. ही पूजा सुद्धा लक्षवेधी ठरली. लक्षतीर्थ वसाहतमधील चांद मस्जिदमध्ये सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आलं. माजी स्वातंत्र्य सैनिक इसाक शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. 75व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आद्यशक्ती जन फाउंडेशनच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये देशभक्तीपर हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी भारतीय अध्यापकर नामदेवराव साळुंखे, ॲडव्होकेट संगीता तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्या वतीनं सोमवारी ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे, सुभेदार निरंजन चव्हाण, नाईक कुणाल पाटील, हवालदार महादेव सदमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. दरम्यान बी-न्यूजचे पत्रकार प्रमोद वनगुत्ते यांच्यासह सागर यादव, संग्राम काटकर या पत्रकारांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर विक्रम जरग, तालमीचे अध्यक्ष संदीप डकरे, उपाध्यक्ष सम्राट पाटील, अनिरुद्ध निकम, संकेत सूर्यवंशी, स्वप्नील वणिरे यांच्यासह खंडोबा तालमीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान मटण मार्केट परिसरातील इब्राहिम खाटिक चौकात उभारलेल्या फलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मधुरिमा राजे छत्रपती, एव्हरेस्ट कन्या कस्तुरी सावेकर, माजी नगरसेवक जितू सलगर, ईश्वर परमार, संजय भोपळे, किरण कोतमिरे, मीना प्रभावळे उपस्थित होते. त्यानंतर 75 किलो जिलेबीचं नागरिकांना वाटप करण्यात आलं. सोमवारी शिवाजी विद्यापीठात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजवंदन झालं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी 125 फूट तिरंगी ध्वजासह काढलेली रॅली मुख्य आकर्षण ठरली. भारत माता की जय, वंदे मातरम आणि स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषानं विद्यापीठ परिसर दुमदुमला. कुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव यांच्यासह विविध अधिविभागांचे प्राध्यापक, विद्यार्थी तसंच कर्मचारी ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थित होते.